नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्र म्हणून संबोधन करणं कितपत योग्य मला माहिती नाही, कारण या ऍडव्हर्टाइजमेंट साठी जे अप्लाय करतात त्यांना बराच एक्सपिरियन्स आहे. ऑलमोस्ट सर्वजण माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण माझी संबोधनाची पद्धत ही मित्र असल्यामुळे मी कंटिन्यू मित्र म्हणूनच करतो. तर ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात ही 2023 लाच ऑलरेडी आलेली होती, राईट. त्यावेळेस बऱ्याच लोकांनी अप्लाय केलं, कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा एक्सपिरियन्स लागत होता. जाहिरात येऊन गेली, जाहिरात नाही आली. आता जे आलं ते एक नवीन शुद्धीपत्रक आलं. तर या शुद्धीपत्रकामुळे बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं, कारण इथं जे अप्लाय करतात ते एक्सपिरियन्स वाले लोक आहेत आणि ते या स्पर्धा परीक्षेच्या टच मध्ये नाही. तर काही आपल्या ITI प्रिन्सिपलच्या बॅचला सुद्धा आहेत. त्यांपैकी बऱ्याच लोकांनी मला सांगितलं होतं की सर एक व्हिडिओ घेऊन या आणि हे जे शुद्धीपत्रक आहे ते आम्हाला एकदा क्लिअर करा की यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि आम्हाला काय करायचं आहे. तर या व्हिडिओद्वारे मी हे पूर्ण क्लिअर करणार आहे की हे शुद्धीपत्रक नेमकं काय आहे. जे पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रिन्सिपल पदासाठी जे तुम्ही फॉर्म भरले होते त्याच्यात आता काय बदल करायचे आहे, ते कशावर आधारित हा व्हिडिओ आहे. नवीन शुद्धीपत्रक आलंय ते नेमकं काय आहे, फॉर्म मध्ये काय आणि कोणी बदल करायचे आहेत ते, त्याच सोबत बघा नवीन फॉर्म भरता येईल का, या 3 प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. हे नेमकं शुद्धीपत्रक आलंय कधीच आहे तर 12 नोव्हेंबरचं हे शुद्धीपत्रक आहे. नेमकं 2-3 दिवसापूर्वी बघा ऍड आली कधी होती, तर ऍड आली होती 13 सप्टेंबर 2023 रोजी. आता याचा सिलेबस सुद्धा वेबसाईटवर आलेला आहे. क्लिअर. आता बघा की 26 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा रिझर्वेशन म्हणजे SCBC चं रिझर्वेशन पास झालेलं आहे, राईट. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण. क्लिअर. आता जेव्हा ही ऍड आली होती तेव्हा याच्यामध्ये SCBCच्या सीट्स नव्हत्या. क्लिअर. जो सीट मॅट्रिक्स होता तो तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये देण्यात आलेला होता. आता हे रिझर्वेशन पास झाल्यामुळे SCBC ला काही याच्यामधल्या सीट्स अलॉट होतात. तुम्ही जर बघितलं तर हा सीट मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये बघा ही SCBC ची ज्या सीट्स गेल्या, SCBC ला 2 सीट आता अलॉट झालेल्या आहे. टोटल 17 सीट्स आहे. क्लिअर. SCBC चा आता तुम्हाला कॉलम दिसतो, हा तुमचा सीट मॅट्रिक्स आहे नवीन वाला. क्लिअर आहे. म्हणजे आता याच्यानुसार ऍडव्हर्टाइजमेंट होणार आहे तुमची, आणि हे चेंजेस करणं गरजेचे असतात, त्यामुळे हे चेंजेस आता आलेले आहेत. पुढं आता बघा काय बदल करायचे आणि कोणी बदल करायचे ते समजून घ्या. आपण पहिल्यांदा काय केलेलं होतं, EWS चं रिझर्वेशन होतं. जे मराठा कॅटेगरी वाले आहेत कोण बदल करायचा ते पण समजून घ्या. जे मराठा कॅटेगरी मधले स्टुडंट आहेत, क्लिअर, त्यांनी पहिले काय केलं होतं, एक तर EWS मधून अप्लाय केलं होतं, नाही तर ओपन मधून अप्लाय केलेलं होतं. जे मराठा कॅटेगरी वाले स्टुडंट आहेत ते कशातून, EWS मधून आणि ओपन मधून. आता त्यांनी या EWS ला मॉडिफाय करून SCBC करणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, SCBC करणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी ओपन मधून अप्लाय केलेलं होतं आणि ज्यांचं SCBC निघतं किंवा निघालेलं आहे, ओपन मधून पहिले तुम्ही अप्लाय केलं होतं, क्लिअर, आणि तुमचं आता SCBC निघतं किंवा तुम्ही काढलेलं आहे, काढू शकता किंवा काढलेलं आहे अशापैकी, तर ते ओपन वाले सुद्धा SCBC मध्ये जाऊ शकतात. कोण कोण, मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी EWS मध्ये होते ते SCBC मध्ये जात आहेत, आणि ओपन मध्ये काही जे होते त्यांनी SCBC मध्ये जायचं आहे. किंवा नाही ओपन मध्ये होता, SCBC निघत नाही, उत्पन्न जास्त आहे, तर ओपनच ठेवा. काय ठेवा, कारण बघा SCBC ला तुम्हाला NCL लागतं, SCBC ला NCL लागतं. तर मराठा विद्यार्थ्यांनी EWS करतायत, EWS पहिलं होतं त्यांना SCBC करता येतं, ओपन मध्ये जे होते त्यांना सुद्धा SCBC करता येतं. किंवा काही लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत, राईट, काही लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत. त्यामुळं जर तुम्ही ओपन मध्ये असाल किंवा SCBC मध्ये असाल तरीही तुम्हाला, ओपन मध्ये असाल किंवा SCBC मध्ये असाल तरी तुम्हाला OBC मध्ये जाता येतं, कारण तुमचं OBCचं कास्ट सर्टिफिकेट बनलं, नोंदी तुमच्या सापडल्या. क्लिअर. म्हणजे सिंपल गोष्ट समजून घ्या आता की मला बदल काय करायचे आणि कोणी करायचे. क्लिअर. EWS किंवा ओपन वाले जे विद्यार्थी होते पहिल्या फॉर्म मध्ये, ज्यांनी EWS आणि ओपन केलेलं होतं, त्यांना 3 ऑप्शन आता आपल्याकडून देण्यात आलेले आहेत. 3 ऑप्शन कसे,
एक तर तुम्ही एसईबीसी मध्ये जा, एसईबीसी मध्ये जा, क्लिअर, किंवा तुमचं ओबीसी निघाला असेल तर ओबीसी मध्ये जा, किंवा ऍज इट इज ओपन आहे तो ओपनच ठेवा. मग तुम्ही म्हणाल सर माझं पहिले ईडब्ल्यूएस होतं, ईडब्ल्यूएसच ठेवू का? तुमच्याकडे जर एसईबीसी किंवा ओबीसी यांचं सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही जशाला तसा फॉर्म ठेवला तर तुमचा जो ईडब्ल्यूएसचा क्लेम आहे ना तो आता ग्राह्य धरला जाणार नाही. हे लक्षात घ्या की ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन त्यांना मिळतं की ज्यांच्याकडे दुसरं कुठलं रिझर्वेशन नाही, त्यांना मिळतं की ज्यांच्याकडे दुसरं कुठलं रिझर्वेशन नाही. क्लिअर आहे? ओके. तर हे लक्षात घ्या की तुम्हाला ऍज इट इज क्लेम ठेवला तर तो क्लेम तुमचा मान्य होणार नाही ईडब्ल्यूएसचा. क्लिअर? तुम्हाला ओपन मध्ये कन्सिडर केलं जाईल. ओके. आता तुम्ही म्हणाल सर मी आणखीन एक छोटा व्हिडिओ याच्यावर बनवणार आहे की तुम्हाला चेंजेस नेमके कसे करायचे आहे. क्लिअर? त्याचा सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार, हे चेंजेस करायचे आहे, तुम्ही थोडासा वेट करा. पण आज व्हिडिओ मी लगेच तुमच्यासाठी याच्यासाठी घेऊन आलो की तुमच्याकडे एसईबीसीचं सर्टिफिकेट नसेल, मराठा कम्युनिटीचे असाल तर काढून घ्या. ओके. तुम्ही म्हणाल सर वेळ लागू शकतो, आता इलेक्शनचा पिरियड आहे, थोडासा वेळ लागणारच आहे, त्यामुळे थोडस रिक्वेस्ट करा तहसीलदार साहेबांना वगैरे आणि लवकर काढून घ्या. फक्त तुम्हाला सर्टिफिकेट नाही लागत तर तुम्हाला एसईबीसीचं सर्टिफिकेट आणि एनसीएल हे दोन्ही लागतात. तर लगेच तुम्ही व्हिडिओ बघताय तर काढून घ्या. व्हिडिओ बघितल्यानंतर ओके सर्टिफिकेट पण एसईबीसीचं आणि एनसीएल पण, हे दोन्ही गोष्टी काढून घ्या, दोन्ही लागतात. ओबीसी वाले पण लक्षात घ्या की आणि चालू आर्थिक वर्षासाठी बघा ही जी जाहिरात आलती ती सप्टेंबर 2023 मध्ये आली होती. सप्टेंबर 2023 ज्या वर्षीची जाहिरात आहे त्या वर्षाचं तुम्हाला एनसीएल लागतं. म्हणजे ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला त्यांना 2023-24 एनसीएल लागेल. क्लिअर? 23-24 ला व्हॅलिड असणार लागेल. पण तुम्ही आत्ता मॉडिफिकेशन करता, बॅक डेटेड एनसीएल काढता येत नाही. जे आत्ता मॉडिफिकेशन फॉर्म मध्ये करतायत, कोणी मॉडिफिकेशन करायचे आहे की ज्यांचं एसईबीसीच्या रिझर्वेशन मुळे ज्यांच्यावर इफेक्ट झाला ना त्यांनाच हे मॉडिफिकेशन करता येतं. म्हणजे हे जे आता मॉडिफिकेशन करतील त्यांना 24-25 एनसीएल लागेल, 24-25 एनसीएल लागेल. हा पूर्ण कन्सेप्ट आहे. आता नवीन फॉर्म भरता येतं का? तर नवीन फॉर्म भरता येत नाही. भरता आला तर भरून टाक, राईट? पण असं होत नाही नवीन फॉर्म भरणं. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की सर माझा आता एक्सपिरियन्स तेवढा बनला, मी स्वतःला सर म्हणून घेतो, तुम्ही सर्व माझ्यापेक्षा एजनं जरी जास्त असेल तर काय हरकत आहे. क्लिअर? तर आता माझं एक्सपिरियन्स बसतो तर मी आता भरू शकतो का? तर नाही. तुम्हाला ज्या अटी आणि शर्ती आहेत नोटिफिकेशन मध्ये, ज्या अटी शर्ती कट ऑफ डेट होत्या त्याच लागू होतात, त्याच लागू होतात. नवीन अटी शर्ती कट ऑफ डेट वगैरे लागू होणार नाही. हा फॉर्म नवीन लोक कोण भरू शकतात की समजा त्यावेळेस मी ओपन कॅटेगरी मध्ये होतो आणि ओपन कॅटेगरीला मी एक्झाम्पल द्यायलो, राईट? 30 हे एक्झाम्पल तुमचं नाही बरं का, 38 एज लिमिट मी एक्झाम्पल देतोय. 38 एज लिमिट आहे ओपन कॅटेगरीसाठी. पण आता मी एसईबीसी मध्ये गेलो आणि एसईबीसी मध्ये आता एज लिमिट 43 झालं. क्लिअर? पण मी त्यावेळेस 40 एजचा होतो, 40 एज होतं, तर मी त्यावेळेस एज बार होतो. पण आता एसईबीसी ला 43 झाल्यामुळे मी एज मध्ये बसतो. तर असे एज मध्ये बसणारे नवीन लोक फॉर्म भरू शकतात. असे नवीन लोक फॉर्म भरू शकतात जे पहिले एज बार होते पण आता नवीन एसईबीसी मुळे हे मागासवर्गीयांमध्ये गेले तर मागासवर्गीयांचं एज लिमिट लागू होईल. पण मी आता एज मध्ये बसतो तर मी फॉर्म भरू शकतो, मी फॉर्म भरू शकतो. क्लिअर? कोण फॉर्म भरू शकतं हे लक्षात आलं. फॉर्म मध्ये बदल कोण करायचे हे पण लक्षात आलं. क्लिअर? त्यामुळे बिंदास्त राहा. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाका, मी त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येतो. हे सर्व जे गोष्टी याच्यामध्ये लिहिल्यात ना, आता चेंजेस कुठं दिसतील तर तुम्ही तुमची प्रोफाईल एमपीएससी ची ओपन केली ना तर माय अकाउंट येतं, तिथं माय अकाउंट मध्ये जायचं. तुम्ही आतापर्यंत भरलेले म्हणजे आता जे भरलेलं फॉर्म असेल, समजा पॉलिटेक्निक प्रिन्सिपल भरलं, आयटीआय प्रिन्सिपल भरलं, क्लिअर? तर तिथं तुमचे भरलेले ऍप्लिकेशन फॉर्म येतील. क्लिअर? त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुमच्या पॉलिटेक्निक प्रिन्सिपलच्या क्वेश्चन नावाचं खाली येईल. क्लिअर? याला क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट करेल चेंजेस साठी. हे मी घेऊन येतो, डोंट वरी. हा व्हिडिओ या व्हिडिओज मध्ये रिस्पॉन्स बघून मला घेऊन येईलच मी, डोंट वरी. हे घेऊन येईल कसं काय करायचं ते. पहिले एवढं लक्षात घ्या की तुम्हाला जे बदल करायचे आहेत त्याच्यासाठी एनसीएल
एससीबीसीचं सर्टिफिकेट, ओबीसीचं सर्टिफिकेट आणि एनसीएल या गोष्टी लागतात, ते काढायला सुरुवात करा आणि काढून घ्या. क्लिअर? ओके. आता तारखा काय दिल्या बघा. अर्ज सादर करावयाचा कालावधी 14 नोव्हेंबर पासून 28 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही हे बदल करायचे आहेत. क्लिअर? ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक 28 नोव्हेंबर आणि हे परीक्षा शुल्क भरायची गरजच पडत नाही, ऑटोमॅटिकली होऊन जाते. हे कोणाचं परीक्षा शुल्क ज्यांनी नवीन फॉर्म भरतात ना त्यांच्यासाठी आहे. जो ऑलरेडी ज्यांना चेंजेस करायचे तुम्हाला एक्स्ट्रा फीस लागत नाही. पुढं आता बघा इथं त्यांनी एनसीएलचा पण मुद्दा मांडलेला आणि कधीपर्यंत तुम्हाला एससीबीसीचं लागतं. मी आता बदल करतो पुन्हा एससीबीसी काढतो नाही जमत. यांनी इथं मेन्शन केलेलं आहे बघा. प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन सेवा गट अ करिता कमाल वयोमर्यादा दिनांक 1 जानेवारी 2023 व शैक्षणिक अर्हता अनुभव गणण्याचा दिनांक मूळ जाहिराती राईट दिनांक 3 ऑक्टोबर म्हणजे पहिल्या जाहिरातीनुसारच हे असेल. तुमची एज वगैरे जे काउंट करायचं आहे ना ते पहिल्या जाहिरातीनुसार राईट. त्याचसोबत बघा तुम्हाला जे सर्टिफिकेट काढायचं आहे ते तुमचं 28 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे लास्ट डेटच्या पूर्वीचं असणं गरजेचं आहे. क्लिअर? आणि एनसीएल जे लागतं ते 23-24 किंवा 24-25 या आर्थिक वर्षाचं लागतं. 24-25 कसे कोणाला लागेल? जे आता फॉर्म भरतायत त्यांना आणि ज्यांनी पहिला फॉर्म भरला त्यावेळेचं तुमचं एनसीएल असणं गरजेचं आहे. तर हे बदल आहेत. आणखीन काय डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये कळवा, त्यावरही व्हिडिओ घेऊन येऊ. मी माझ्या परीनं जेवढं तुम्हाला याबद्दल सांगता येईल तेवढं सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. मी तुर्तास इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.